विषयकेंद्री गटचर्चा म्हणजे काय? तर विषयकेंद्री गटचर्चा हा एक खूप महत्त्वाचा विषयकेंद्री गटचर्चा ही एक खूप महत्त्वाची माहिती गोळा करण्याची पद्धत आहे आणि हे एखाद्या विषयावरील नियोजनबद्ध चर्चासत्र असतं. म्हणजे कोण काय बोलणार याचं नियोजन जरी केलेलं नसलं तरी कोण कोण व्यक्ती ह्या चर्चासत्रासाठी येणार आहेत ते टीममधल्या लोकांना माहीत असतं, कारण त्यांनीच त्यांना बोलावलेलं असतं. ज्या व्यक्ती आपले अनुभव शेअर करू शकतील, ज्या व्यक्ती आपली मतं मांडू शकतील आणि ज्या व्यक्ती समूहाला रिप्रेझेंट करतात, अशा व्यक्तींना ह्या चर्चासत्रासाठी बोलावलं जातं. आता एका गटामध्ये कमीत कमी 6 ते 8 किंवा जास्तीत जास्त 12 ते 15 व्यक्ती असतात आणि चर्चेचा विषय सर्वांना आधी सांगितलेला असतो. ज्या व्यक्ती एकमेकांसमोर मोकळेपणाने बोलू शकतील आणि ज्या व्यक्ती गटामध्ये बोलायला घाबरणार नाहीत आणि जर एखादी व्यक्ती गटामध्ये डॉमिनेट करणारी असेल तर ज्या व्यक्ती एकमेकांबरोबर संवाद साधू शकतील किंवा ज्या व्यक्ती एकमेकांसमोर स्वतःची मतं मांडू शकतील, अशा व्यक्ती एका गटचर्चेमध्ये असतात. आणि या गटचर्चेमध्ये टीममधला एक सदस्य फक्त चर्चा लिहून घेण्यासाठी राखून ठेवायला लागतो. कारण ज्या वेळेला कोणतीही व्यक्ती आपले अनुभव मांडते किंवा कोणतीही व्यक्ती आपलं मतप्रदर्शन करते, तेव्हा त्याच्यातला किंवा एखाद्या समस्येवर उपाय सुचवते, तेव्हा त्याच्यातला एकही मुद्दा राहून जाता कामा नये. त्यामुळे ह्या पूर्ण गटचर्चेची नोंद करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि गटचर्चेसाठी सर्वांना सोयीची अशी जागा असावी, नंतर बसण्याची रचना सर्वांना कम्फर्टेबल अशी असावी आणि वेळ पण सर्वांच्या सोयीची असावी. म्हणजे कार्यकर्त्यांच्या सोयीपेक्षा गटातल्या लोकांना ती वेळ जास्त सोयीची असली पाहिजे. आणि एका गटचर्चेचा कालावधी एक 45 मिनटं ते 60 मिनटंपेक्षा जास्ती नसावा.